नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा आपला हा व्हिडिओ आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आहे. आज आम्ही गेलतो अक्कलकोटला. कसं झालं आमचा अक्कलकोटचा प्रवास बघूया. सगळ्यात पहिला आम्ही प्रवास केला, मग इडली सांबार खाल्ला, मग चहा पिला, नंतर परत प्रवासाला सुरू केलं. म्हणजे तिकडं आम्ही पहिलं गाणगापूर केलं. पहिलं काय की आमचे मागचेच गेलतो पण गाणगापूर नव्हतं झालं, म्हणून गाणगापूरमध्ये जेवलो. कर्नाटकमध्ये जेवलो ॲक्च्युली, पण तिकडचं जेवण देवा एवढं खतरनाक जेवण होतं. मला तर केलंच नाही. त्याच्यानंतर पोट भरलं नव्हतं म्हणून पेरू खाल्ले. एवढे छान छान पेरू होते पिकलेले, मला पेरू खूप आवडतं. मग पेरू खाल्ले. मग परत प्रवास आमचा सुरू झाला. मग गाणगापूरच्या इकडं आलो. मग तिकडं ना त्यांनी आम्हाला सांगितलं की हे 2 धागे घ्या. दोन्ही धागे तुम्ही त्या त्रिवेदी संगमाच्या इकडं आपले धागे आहे ना ते बुडवायचे असतात दोन्ही. एक त्या त्रिवेदी संगमाला, एक त्या झाडाच्या इकडं बांधायचे असतात आणि एक आपल्या हाताला. जी आपली इच्छा असते ना ती आपण सांगायची असते. मग इकडची नदी देवा एवढी घाण होती, एवढी म्हणजे एवढी घाण होती. लोकांनी काय बोलावं, कपडे फेकलेले अक्षरशः तिकडं. गाणगापूर खरं खूप सुंदर आहे, पण तिकडचं लोक साफसफाईच करत नाही देवा. मग तिकडं मी धागा भिगवला, मग धागा आणला उचलून. मग दोन्ही धागे हे केले, एक झाडाला बांधला आणि एक माझ्या हातामध्ये बांधला. आणि जी माझी इच्छा होती ती आम्ही बोलली आणि मग आम्ही आलो हे झाडाच्या इकडं मृतगुष्याला बांधलं. मग आम्ही आलो गाणगापूरच्या दत्ताच्या मंदिराला. मग खूप सुंदर मंदिर होतं. आमचे दर्शन एवढे पटकन झाले, खूप पटकन आमचे दर्शन झाले. मग आम्ही दत्ताला हे घेऊन आलो. खूप सुंदर आमचं दर्शन झालं. फोटो काढून देत होते पण माझ्याकडे फोनच नव्हता म्हणून फोटो नाही काढला. मग आम्ही आलो अक्कलकोटला आपल्या स्वामींच्या दर्शनाला. आणि तुम्हाला तर माहीत असेल इकडं फोन अलाउडच नाही करत, म्हणून स्वामींचं तर तुम्ही बोलू नका. सो आमची असं अक्कलकोटचं दर्शन झालं. पण मी खरं सांगू स्वामींच्या इकडं आलो ना, माझ्या मनात खूप काही इच्छा असतात पण मी बोलतच नाही.